शेवग्याच्या पाला विक्रीमधून लाखोंचं उत्पादन आणि पावडर बनवून वर्षाला करोडोंची उलाढाल केली जाते. अशा यशोगाथा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब, इंस्टाग्राम किंवा फेसबुक अशा ठिकाणी अगदी 20 ते 30 सेकंदाच्या व्हायरल क्लिपद्वारे सांगितली जाते आणि आपल्याला इथेच भुरळ पडते. म्हणजे जे युवा शेतकरी आहेत किंवा जे शेतकरी पारंपरिक शेती करतात, जसं की ऊस पीक हे प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं, अशा पिकाला वैतागलेले असतात. म्हणजे त्यात उत्पादन मिळत नाही जेव्हा लक्षात येतं, त्याच्यानंतर हे असं काही शेती आणि याची कल्पना ज्यावेळेस आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळते त्यावेळेस आपण त्याकडे वळण्याचा प्रयत्न करतो, त्याबद्दल चौकशी करण्यासाठी चालू करतो आणि आपल्याला ते ऐकायला बरं वाटतं. पण या शेतीमागचं कष्ट आणि बाकीच्या सर्व गोष्टी कोणी सांगत नाही. तुम्हाला फक्त अगदी व्हायरल क्लिपमध्ये लाखोंची उलाढाल सांगितली जाते. हे मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो आहे, आजही ते बोललोच आहे. आणि आज आपण आपल्या विषयाला हात घालूया. म्हणजे व्हिडिओ खास होणार आहे त्या विषयाला आपण आज हात घालूया. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे महाराष्ट्रभरातून फोन येतात, शेतकरी वेगवेगळ्या गोष्टी सांगतात आणि प्रत्येक शेतकऱ्याकडनं एक कॉमन गोष्ट ऐकायला मिळते आहे, जी की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की शेतकऱ्यांना अशा प्रकारचे आमिष दाखवली जातात. एवढं एवढं उत्पादन निघेल, एवढं टन माल निघेल, मग एवढा पैसा होईल. फक्त फोरकास्टिंग. मालाला एवढा भाव भेटला तर तुमचे एवढे पैसे होतील, कम्पेअर केलं जातं बाकी पिकांशी. मग शेतकऱ्याला बरं वाटतं आणि याच्यामध्ये उतरण्याचा निर्णय शेतकरी घेतो. पण याच्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेण्या अगोदर प्रत्येकानं ग्राउंड रियालिटी काय आहे, प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यानं ही शेती चालू केलेली आहे, त्यांनी काही काळ या शेतीमध्ये काढला आहे, त्यांची भेट घेऊन त्यांचे प्लॉट पाहून प्रत्यक्षात अनुभव घेतला पाहिजे, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आता ते का तेही तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे. आता तुम्ही जर या प्लॉटमध्ये पाहिलं तर आपल्या जवळपास 3.5-4 महिने झाले आहेत या प्लॉटला फर्स्ट कटिंग करून. आता तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दाखवतो जवळून. हे पण आत्ता मागच्या 8 ते 15 दिवसामध्ये ढगाळ वातावरण होतं, पाऊस रिमझिम यायचा. म्हणजे पाऊस जोरातही येत नव्हता, ऊनही पडत नव्हतं. आळीचा प्रादुर्भाव झाला. मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं. तुम्ही जर पाहिलं तर हे झाड पूर्ण खाल्ले. हे पण हे अशा प्रकारे कुठलंही पान शिल्लक राहिलं नाही ह्या शेंड्याला, सगळं पान खाल्लेलं आहे. हे अशा प्रकारचं नुकसान आता या प्लॉटमध्ये दिसतं आहे. तुम्हाला आधी दाखवलं की खालून पिवळा पडायला चालू झालेला आहे, पण अर्ध्याच्या वर पिवळं झालेलं आहे. म्हणजे प्लॉटचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. प्रत्यक्षात शेती करायला जेव्हा जातो तेव्हा अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. व्हिडिओमध्ये पाहून शेती होत नाही, त्यासाठी प्रत्यक्षात अनुभव स्वतः घ्यावा लागतो किंवा ज्या शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेले आहेत त्यांना स्वतः भेटून त्यांचे अनुभव काय आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. फक्त व्हिडिओ पाहून जर शेती झाली तर लय चांगलं झालं असतं, पण तसं करणं शक्य नाही मित्रांनो. तुम्ही जर या शेतीमध्ये उतरायचं ठरवलं असेल, ही शेती करायची असेल, तर नक्कीच तुम्ही त्या प्लॉटला व्हिजिट दिली पाहिजे आहे. तुमच्या जवळ जिथे कुठे अवेलेबल असेल तिथं तुम्ही व्हिजिट द्या, त्यांचे प्रत्यक्षात अनुभव जाणून घ्या. यशोगाथा ऐकण्याच्या अगोदर त्यांना कुठल्या गोष्टींचा त्रास झाला, कुठल्या गोष्टी त्यांच्याकडनं चुकल्या म्हणून त्रास झाला किंवा लक्षात न आल्यामुळे त्रास झाला, या सर्व गोष्टींची शहानिशा तुम्ही करायला हवी. आता आम्ही अनेक गोष्टी फेस करतो आहोत, अनेक गोष्टींचा त्रास झाला आहे किंवा आमच्या चुकामुळे झाला आहे. म्हणजे हे प्रात्यक्षिक बेसिस आहे असं म्हणता येईल. सुरुवातीलाच पहिल्यांदाच करतो आहे, शेती नव्यानेच आहे. म्हणजे या अगोदर या क्षेत्रात कुठेही अशी पानांसाठी, शेवग्याच्या पानांची विक्री करण्यासाठी शेती केलेली नाही. आपण पहिल्यांदाच इथं करतो आहोत. आपला 4.5-5 एकराचा प्लॉट आहे. हा 4.5 एकराचा प्लॉट आहे आणि दुसरीकडे एक काळ्या रानामध्ये जवळपास 32 गुंठ्याचा म्हणजे एक एकराचा प्लॉट आहे. तर मला असं सांगायचं आहे की अडचणी भरपूर आहेत. म्हणजे मी तुम्हाला ही शेती करू नका हे म्हणण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाही, पण तुमचं यातून शंकांचं निरसन व्हावं, जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळावीत आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊन ही शेती करायला चालू केली तरी काही अडचण नाही. नक्कीच बाकी पिकांपेक्षा परवडू शकतं, पण अडचणी भरपूर आहेत. त्या अडचणींची तुम्हाला आधीच माहिती असेल तर तुमच्याकडून ती चूक होणार नाही जी आम्ही केलेली आहे आणि नक्कीच तुमचा तोटा होण्यापासून वाचू शकतो. म्हणून हे व्हिडिओ बनवतो आहे, दुसरा कुठलाही उद्देश नाही. आता आपण पाहू शकता आपल्या 4.5 एकराचं कटिंग चालू आहे.
हे पहा अशा प्रकारे पाला झाडावरचा आपण साळून घेत आहोत. हे इकडचा जो भाग दिसतो आहे पूर्ण मोकळा, याचं कटिंग आता चालू आहे. तिकडे समोर महिला आहेत, त्या पानं काढून घेत आहेत. नंतर आपण 1 ते 1.5 फुटावरती हे वरती कट करणार आहोत. रानात तुम्हाला दिसेल. आता थोडंसं ऊन पडतं आहे, पाऊस नाही, ती सगळ्यात मोठी अडचण आहे. पाऊस तर यायला पाहिजे. आपलं कटिंग चालू आहे म्हणून पाऊस नको यायला अशी अपेक्षा नाही. पण आपण पाहू शकता मागच्या 8 ते 15 दिवसात कटिंग चालू केलं होतं, त्यावेळेस वाळवता येत नव्हतं, आपण शेडमध्ये टाकत होतो. आता वर जर पाहिलं तर कडक ऊन पडलेलं आहे. अशा प्रकारे पांढरं शुभ्र आभाळ दिसत आहे. ढगं मोकळीच पानाविना वाहताना दिसत आहेत. आणि आपण आता मग हे इथंच प्लॉटमध्येच हे शेडनेट अंतरलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे डायरेक्ट कट करून वाळायला टाकलेलं आहे. आता आपण पाहू शकतो अगदी 1 दिवसात चांगला पाला वाळतो. आता हा चांगला वाळलेला आहे. थोडासा तुम्हाला पिवळा पडलेला दिसतो आहे, तो ऑलरेडी प्लॉटमध्येच पिवळा पडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, हा डायरेक्ट सनशेडमध्ये म्हणजे उन्हामध्ये वाळाय घातलेला आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं पांढरं पडतं. परत हे जर सावलीत वाळाय घातला तर हिरवागार राहतो. आता तुम्हाला खालची बाजू दाखवतो, पण वाळायला आहे चांगला. आता हे वाळायला नाही तर चिमतो, अजिबात आवाज येणार नाही. आता हा चांगला वाळलेला आहे. आता तुम्हाला चुरगळून दाखवतो कशा प्रकारे आवाज येतोय बघा. आवाज जाऊन तुमच्या लक्षात येईल पाला किती चांगल्या प्रकारे वाळलेला आहे. आता खाली पावडर झाली असेल, एवढ्यासाठी मी तुम्हाला खाली दाखवतो. अशा प्रकारे पाला अगदी चांगला वाळतो. ऊन असेल तर जी पावसाळ्यातली अडचण येते उन्हाळ्यात हिवाळ्यात येणार नाही 100%. पावसाळ्यात खूप अडचणी येतात. तुम्हाला ही पाला आणखी चुरगळून दाखवतो कशा प्रकारे होतो आहे वाळल्याच्या नंतर. अशा प्रकारे पाल्याची पावडर होती हातातच वाळायला, जर चांगला उन्हात वाळायला. जर म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात भरपूर अडचण येते, पिवळा पडतो, काळा पडतो, बुरशी लागते झाड पडलं तर. आणि जर डायरेक्ट उन्हात वाळवला, डायरेक्ट उन्हात, बऱ्याच लोकांनी प्रश्न केला डायरेक्ट उन्हात वाळवलं तर काय होतं, तर याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. तुम्ही पाहू शकता वरती हे पांढरं पडलेलं दिसतं आहे, हे उन्हाचा प्रादुर्भाव आहे, डायरेक्ट उन्हाचा. आणि हेच जर सावलीत वाळवलं तर तुम्हाला ते दाखवतो सावलीत वाळवल्याच्यानंतर काय होतं. एक पलटी जर मारलं तर खालचा भाग बघा, तुम्हाला आता लक्षात येईल. हे अशा प्रकारे हिरवा गार पाला राहतो जर सावलीत वाळला. जर हा असा डिफरन्स आहे. म्हणजे आम्ही या अनुभवातनं स्वतः अनुभवून घेऊनच शिकतो आहोत. पण काही अडचणी असतात, त्याला सामोरं जावं लागतं. आता हे 4.5 एकराचा प्लॉट आहे, एवढं शक्य नाही सगळं, तरी आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी अंतरला आहे. तिकडे नेऊन आपण वाळवतो आहोत वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्हाला कटिंगचं दाखवतो, कटिंग चालू आहे कशा प्रकारे. ऊन असल्यावर लय बाया असलेल्याच उपयोगीच्या, लय पावसामुळे थोड्या बाया, ऊन असल्यावर लय मोठ्या असल्यावर वाळत मग अशा प्रकारे आपण कटिंग करतो आहोत. हे वरचं काढून घ्यायचं, इथे जमा केले आणि जमा करून वाळाय नेऊन टाकायचं. हे अशा प्रकारे आपलं कटिंग चालू आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवते पहा, आळीचा प्रादुर्भाव भरपूर झालेला आहे. हा झाड पूर्ण आळीने खाल्ली. अशा अनेक असंख्य अडचणीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागते आणि ह्या अडचणीबद्दल कोणी बोलत नाही, सांगत नाही. म्हणून माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही प्लॉटला व्हिजिट द्या. प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी ज्याने ही शेती चालू केलेली आहे त्यांचे अनुभव घ्या आणि त्यातून शिका. नक्कीच तुम्ही फायद्यात राहाल. जे नुकसान आमचं झालं आहे ते तुमचं होणार नाही. आणि आधी सांगितलं, कटिंग नेहमी 45 दिवसानंतर चालू करा, 60 दिवसाच्या आत पूर्ण करा. आपल्या प्लॉटला आता जवळपास 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत आणि ही अशा अवस्था आहे, अर्ध्याच्या वर पिवळं झालेलं आहे. पण झाडं अशी सुकलेली आहेत. तसं या प्लॉटला पाणी नाही, 3-4 महिने झालं पाण्याचा टिपका नाही.
बोर पूर्ण मोकळे पडलेले आहेत. पावसाचं जर तुम्ही पाहिलं तर पावसाने पूर्ण पाठ फिरवलेली आहे. वरती पाहू शकता अशा प्रकारे ढग दिसते, पांढरे शुभ्र ढग आहेत. हे पहा, ऊस सुकायला लागलेले आहेत. बाकी सगळ्याच पिकांची म्हणजे पुढची चिंता वाढवणारं वातावरण सध्या आहे. ते काही आपल्या हातात नाही म्हणा, पण जे आपल्या हातात आहे ते आपण नक्कीच काळजीपूर्वकरित्या केलं पाहिजे, एवढंच वैयक्तिक माझं म्हणणं आहे. अंतर लावताना अंतर योग्य असायला हवं. आता इथं हे 6.5 फूट आणि 2 झाडामधलं अंतर 1-2 फूट असं घेतलेलं आहे. कमी जास्त आहे, एवढं काय असं फिक्स पट्टी लावून घेतलेलं नाही अंतर. पण तुम्ही जर आता हे पाहिलं तर तुम्हाला दाखवतो, ही आपली आता सेकंड कटिंग झाली म्हणायचं. आता याच्यानंतर आपण इथं एवढ्या अंतरावरती हे कट मारणार आहोत. तर तुम्ही जर पाहिलं तर हा इथं खोड आहे, इथून हे पसरलं असं. आता ही कटिंग केल्याच्यानंतर ही इथं बाहेर फुटणार फुटवे. आता हे कटिंग केल्याच्यानंतर बाहेर फुटणारे फुटवे कसे फुटलेले आहेत ते तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा घेर कसा वाढतो आहे, हा सर्कल आहे ना याचा कसा वाढतो आहे. हा सर्कल वाढल्याच्या नंतर ह्या सेंटर लाईनपासून हे शिफ्ट होते सगळीकडे, दोन्हीकडे, म्हणजे मधलं अंतर परत कमी होतं. आता तुम्हाला हे आपलं आधी जे कटिंग झालेलं आहे ते दाखवतो. हे पाहिजे इथं फुटवे फुटलेले आहेत नवे आणि चांगली वाढ झालेली आहे ते दाखवतो तुम्हाला. दुसऱ्या कटिंगच्या नंतर तिसऱ्या कटिंगसाठी आलेले फुटवे हे असे फुटवे फुटतात, इतके जाड. हे पाहिजे इथं आपण कटिंग केलेलं आहे. ॲक्च्युली हे तिरकं कट करायला सांगितलेलं, पण हे सरळ कट केलेलं आहे. यात काय होतं, पाणी जातं. हे ढिसाळ झाड आहे, याच्यामध्ये पाणी राहिलं की याला बुरशी लागते आणि वरचा भाग असा खाली खाली कुजत जातो. ते न होण्यासाठी असा तिरका जर कट मारला तर पाणी उतरतं, जेवढं पाणी उतरेल तेवढं उतरेल. असं याला हे अशा प्रकारचे खड्डे पडतात आणि याच्यामध्ये पाणी जातंच. आपल्याला जेवढं टाळता येईल तेवढं टाळलं तर चांगली गोष्ट आहे. हे अशा प्रकारचे फुटवे फुटतात. हे पहा सध्या असे प्रकारचे आपलं कटिंग झालेलं आहे. आणि जसं पावसाच्या हिशोबानं आपण कटिंग केलेलं आहे थोडं थोडं. आणि आता हे असंच ठेवायचं आहे जेणेकरून कंटिन्यू कटिंग चालू राहील. एकदाच प्लॉट कट करायला आला तर ते कटिंग आवरत नाही आहे, मनुष्यबळ अवेलेबल होत नाही, म्हणजे बाकी बऱ्याच अडचणी येतात. तर त्या अडचणी येऊ नये म्हणून आता हे जसं जसं टप्प्याटप्प्यात कटिंग होते तसं आता हे कटिंगला परत येणार, म्हणजे मनुष्यबळाची जास्त अडचण येणार नाही. तुम्हाला हे सुरुवातीला जरा लवकर कट केलेलं होतं, पावसाच्या अगोदर कट केलेलं आहे. ते आता बघा झाडं केवढाली झालेत, म्हणजे तिसऱ्या कटिंगला जे आलेलं आहे म्हणजे येणार आहे आता ते अशा प्रकारचं झालेलं आहे. पाणी नाही आहे प्लॉटला, पाऊस यायला पाहिजे. अशा प्रकारे आता झालेलं आहे. एवढे फुटवे फुटलेले आहेत चांगले, पण हे सगळेच जगतील असं नाही. पाऊस नाही आला तर आणखीच भयानक अवस्था व्हायचं काम आहे. पाऊस यायला पाहिजे. एका शेतकरी दादांचा प्रश्न होता, म्हणजे प्रकाश वाकडे नाव आहे त्यांचं, की आपले व्हिडिओ चांगले असतात पण सुरुवातीला थोडीशी तुमच्याबद्दल माहिती देत जा. आपलं नाव, पीक, अंतर, एकूण रोपे व मागील कटिंग उत्पन्न व पुढचं सांगून सुरुवात करावी असं त्यांनी म्हटलं होतं. ते विसरलो, पण आता या व्हिडिओच्या मध्यभागी जरी आपण आलो असलो तरी आता मी त्या गोष्टी पुन्हा एकदा सांगतो. आपण या 4.5 एकराचं जे लागण आहे ते 6.5 बाय 1.5 ते 2 असं केलेलं आहे. म्हणजे जर हे अंतर पाहिलं तर 2 सरीमधलं अंतर 6.5 फूट आणि एका लाईनला डबल झाडं आहेत. या ड्रिप लाईनच्या दोन्ही बाजूने झाडं आहेत. हे अशा प्रकारे ड्रिप लाईनच्या दोन्ही बाजूने झाडं आहेत. 1 ते 1.5 फुटावरती ही झाडं आहेत दोन्हीकडे पण. आणि आपला जो 32 गुंठ्याचा प्लॉट आहे तो 4 बाय 1 वरती केलेला आहे. ते अंतर अगदीच कमी आहे, तेवढं अंतर लावणं योग्य नाही. बऱ्याच लोकांचं प्रश्न असतात, शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की योग्य अंतर कुठलं. तर म्हणजे आमच्या वैयक्तिक अनुभवाप्रमाणे 6 बाय 1 6 बाय 1.5 अंतर योग्य ठरू शकतं. आता याच्यामध्ये पण आम्ही 6.5 बाय 1.5 2 वरती असं लावलेलं आहे.
त्यात बी काही ठिकाणी अंतर थोडंसं कमी झालं आहे. आता याच्यामध्ये 3 फुटाचा ट्रॅक्टर चालवला होता तर काही झाडांना धक्का लागलेला आहे, म्हणजे अंतर कमी झाल्यामुळे. त्याच्यामुळं 6 फूट योग्य अंतर आहे. आणि परत काही शेतकरी मित्रांचे प्रश्न होते की 4x1 वर लावलं तर किती बियाणं लागू शकतं आणि 6x1 वरती लागलं तर किती बियाणं लागू शकतं. तर 6x1 वरती लावलं तर जवळपास 8,000 बिया लागतात आणि तेच 4x1 वरती केलं तर जवळपास 12,000 बिया लागतात आणि किलोमध्ये जवळपास 3,000च्या आसपास बिया येतात. तर 4x1 वरती केलं तर जवळपास 4 किलो बियाणं लागतं आणि तेच 6x1 वरती केलं तर 3 किलोच्या आसपास बियाणं लागेल. आता आम्ही एक ओला पाला 10 किलो होता, कट केला होता, गोणीमध्ये भरून ठेवला वाळून, आणि त्याचं वजन जवळपास 1650 ग्रॅम भरलं आहे. म्हणजे 10 किलो पाला जर ओला असेल तर त्याचं वाळलेल्या पाल्याचं वजन जवळपास 1650 ग्रॅम भरतं आहे. एवढी घट होती आहे वजनात ओल्या पाल्यात आणि वाळल्या पाल्यात. आता आपण हे पलीकडे कटिंग केलं होतं त्यातले काही स्टंप इथं लावले होते अशा प्रकारे. तिथं तूट झालेली आहे, तिथं याला कोंब फुटायला बी चालू झालं होतं, पण पावसानं दडी मारली आहे, टेम्परेचर वाढलं आहे. ज्याला कोंब आले होते ते कोंब पण वाळायला लागले. मला दाखवतो कोंब फुटलेले. हे पहा, अशा प्रकारे कोंब फुटायला चालू झालेलं, पण बऱ्याच ठिकाणी ते कोंब आता सुकायला लागलेलं आहे. त्या इथं पण आहे, चांगला कोंब आला होता. पण आता हे ते खाली मुळंही धरलेली आहेत, मुळं लागत चालू झालेली आहेत ह्याला, या खोडांना. पण पावसाचं वातावरण नाही आहे, टेम्परेचर वाढत आहे, त्याच्यामुळे हे सुकायला लागलेलं आहे.